वाव, क्या फॅन्टॅस्टिक रूम आहे ना. हा तूही थांबतोयस आमच्या बरोबर हनीमूनला. मला बरीच काम आहेत. हा मॅम, हा, सर्व काही छान आहे. बघितलंस 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 त्याने काय केलं ते. काय आपल्या दोघांमधल्या उंचीचा फरक बघून गेला तो. काय हो. हे काय शिल्पा शेट्टी, तरीच म्हटलं काय टोचलं. मला तर दाट संशय आहे. अहो, अरे तुला सवयच झालीये. चोराच्या मनात चांदण असताना तसं झालंय तुझं. ते तुम्ही काय खाणार ते विचारायला आलो. काही नकोय मला, काही नकोय. अरे एक मिनिट, इकडे 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 इकडे. हे बघा, ही आहे ना, ही उंच आहे ना. ही माझी बायको आहे आणि हिलाही काहीही नकोय, कळलंय. हा, काय झालंय तुला. नाही नाही अगं, हेच बघायचंय त्यांना, हेच बघायचंय. आणखीन कोणी येणार आहे. हा, अरे अरे माझा हनीमून म्हणजे काय एंटरटेनमेंट शो आहे का. मॅनेजर कुठे आहेत. मॅनेजर 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 कुठे. मॅनेजर, आपल्या हॉटेलला हॉल आहे. हॉल आहे सर. गुड. मग ताबडतोब तिकीट छापायला घ्या. 50 रुपयात जगातलं सगळ्यात अजब जोडपं. 50 रुपयात जगातलं सगळ्यात अजब जोडपं. शोभा बॅग भर. सर मॅम प्लीज. सर आम्ही तुम्हाला 40% डिस्काउंट देतो ना. ओके ओके, या तुम्ही. यस यस यस. चिकी जिंक 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 चिकी जिंक. या उंचीचा कधी कधी असाही फायदा होतो. मला ना एक कळत नाहीये. ज्या गोष्टीचा तुला राग आहे किंवा कॉम्प्लेक्स आहे, त्याच गोष्टीचा तू असा वापर करतोस. पण जरा फायदा होत असेल तर काय हरकत आहे. पण याचा अर्थ असाच होतो ना की आपल्या विजोड जोडीचे फायदे होत असतील तर करून घ्यायला काय हरकत आहे. तू बुटका आहेस, या गोष्टीचं असंच प्रदर्शन मांडायचंय का तुला. नाही, मला असं म्हणायचं असंच नव्हतं. म्हणायचंय तुला. आणि ते तू म्हणालीस. आपलं लग्न झालं ना तेव्हापासूनच मला खात्री होती की तुला हे लग्न मान्यच नाहीये. तुझ्यासाठी ही फक्त एक ऍडजस्टमेंट आहे. नाही, तसं नाहीये. असंच आहे. आणि तुझ्या मनातलं तुझ्या ओठांवर आलंय. आणि चुकून नाही म्हणालीस तुम्हाला बुटका. मॅम, ब्रेकफास्ट आणू का. नाही, नकोय. आणि हे बघा, आमचे हे रूम मध्ये नाही येत, तेव्हा कारण काढून इथे येऊ नका. कारण हे इथे आल्याशिवाय आमची विजोड जोडी तुम्हाला पाहायला मिळणार नाही. मॅम, म्हणजे तसं काही नाहीये. म्हणजे मॅनेजर साहेबांनी ताकीद केली आहे की तुमच्यावर विशेष लक्ष द्या म्हणून. म्हणजे तसं त्यांना सुद्धा दिलगिरी आहेतच ते. आणि साहेब रूम मध्ये नाहीत हे मला माहित आहे. माहितीये. हो, अहो म्हणजे ते रूम नंबर 201 मध्ये आहेत, एका मुलीसोबत. मुलगी. हो, अहो काय छान मुलगी आहे माहिती. तर सकाळपासून ते तिच्या सोबतच आहेत. काल रात्री आमच्यात भांडण झालं आणि आज सकाळपासून ते रूमवरच नाहीये. अगं असेल तो खाली कुठेतरी. अख्ख्या हॉटेलला माहितीये की ते रूम नंबर 201 मध्ये एका मस्त बाई बरोबर. हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. गैरसमज वगैरे काही नाही आई. लग्न झाल्यापासून आमच्या उंचीतला फरक त्याला खलत होताच. मला वाटलंच होतं असं काहीतरी घडणार आहे. 201. आता तुला आणखीन एक दुसरा खेळ करून दाखवतो. ए ए ए. काय आहे हे? ही दीप्ती, आमच्या हॉटेलची लाडकी कस्टमर. आजारी असते बिचारी. ट्रीटमेंटसाठी इथे आली.
कधीच बोलत नाही, कोणाशी हसत नाही, नेहमी उदास असते. हे जेव्हा तुमच्या मिस्टरांना कळलं तेव्हा ते म्हणाले मी प्रयत्न करून बघतो. हे बघ इकडे 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 हे बघ हे बघ हे बाळा हे बघ ही ना ही माझी बायको आहे. हे आहे की नाही गंमत बघ. म्हणजे ही किती उंच आहे आणि मी किती बुटका आहे की नाही म्हणजे तुला असं नाही वाटत की म्हणजे ही ट्यूबलाईट आहे आणि मी छोटासा बल्ब आहे किंवा ही स्टम्प्स आहे आणि मी असे छोटे छोटे बेल्स आहे ना हा किंवा ही एक अशी लांब सडक पेन्सिल आणि मी छोटासा खोडरबर आहे ना नाही है ना. हे बाळा हस ना ग हस ना ग बाळा. राणी राणी हसली राणी हसली माझी. शोभा शोभाने हसली. आज 1.5 वर्षानंतर हसली ती. मी तुमचे आभार कुठल्या शब्दात कोणी काही म्हटलं ना तरी तुम्ही ग्रेट आहात. हॅलो 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 एक मिनिट हे काय चाललंय तुझं मगापासनं हा. आपलं काय ठरलं होतं तू म्हणायचं आणि तुझं काय चाललंय तुम्ही तुम्ही तुम्ही. मी तुम्हाला तुम्हीच म्हणणार कारण तुमची खरी उंची मला आज कळली. अहो हो तुम्हाला एक जाणवत आहे का? काय या क्षणी तुम्हीच माझ्यापेक्षा जास्त उंच आहात. तर मॉरल ऑफ द स्टोरी काय तर प्रेम कुठलेही फरक पाहत नाही, कुठलेही किंतु ठेवत नाही. अट फक्त एकच आहे की आपण आपले न्यूनगंड बाजूला ठेवायचे आणि प्रेम घेताना तेवढंच प्रेम द्यायचंही.